इंदसदवंदियाणं तिहुवणहिदमधुरविसदवक्काणम् अन्तातीतगुणाणं नमो जिनाणं जिदभवाणं। कुंदकुंदाचार्य भगवान की जय। पंचास्तिकामध्ये 97 नंबरची गाथा बघत होतो आपण. काय सांगितलं होतं? जय जिनेंद्र करायचं. आगास काल जीवा धम्मा धम्माय मुक्ती परिहीणा मुक्तं पुग्गलदौवं जीवो खलु चेदनो तेसु. चुलिका रूपाने व्याख्यान सांगत होते. आकाश, काल, जीव, धर्म आणि अधर्म हे कसे आहेत? मूर्तिकतेने रहित आहेत, म्हणजे अमूर्तिक आहेत, म्हणजेच स्पर्श रसगंध वर्ण रहित आहेत. अमूर्तिक म्हणजे इनविजिबल. का इनविजिबल आहे? कारण त्यांच्यामध्ये स्पर्श नाही, रस नाही. मूर्तिक ही कुठल्या गुणाची पर्याय? का मूर्तिक काय आहे? स्पर्श रसगंध वर्णामध्ये कशामुळे मूर्तिक आहे? म्हणजे तुम्ही म्हणताय ना असं की स्पर्श रसगंध वर्णाचा सद्भाव असल्यामुळे मूर्तिक आहे, तर ती काय पर्याय आहे का? का स्पर्श रसगंध वर्ण कोणाचं परिणमन मूर्तिकता? मूर्तिक होते, ठीक आहे की. माझा प्रश्न काय आहे? मूर्तिक कोणाला म्हणायचं, का म्हणायचं? जसं स्पर्शाची पर्याय म्हणून तुम्ही गरम थंड म्हणणार, तसं मूर्तिक म्हणायला माग गुण आहे का पर्याय आहे ती? मग गुणाला त्यांनी हेतू का दिलाय? स्पर्श रसगंध वर्ण सद्भाव असल्यामुळे मूर्तिक आहे. बरं, बघू थोडं वेळ. तर अर्थ काय सांगितला? हे 5 द्रव्य कसे आहेत? अमूर्तिक आहेत, कारण त्यांच्यामध्ये स्पर्श रसगंध वर्ण नाही. उद्गल द्रव्य मूर्तिक आहे. पण असं पण सांगितलं नाही ना त्यांनी. काय डोळ्याला दिसतंय ते मूर्तिक म्हणलं तर आपलं महास्कंद मूर्तिक कुठे आहे? डोळ्याला कुठं दिसतंय? दीपाली भाभी शंका समजली का? त्यांनी काय केलंय? स्पर्श रसगंध वर्णाचा सद्भाव असल्यामुळे सद्भावरूप स्वभाव आहे तो मूर्तिक आहे असं सांगितलंय ना. मग ते मूर्तिक हा गुण आहे का पर्याय आहे? हेतू असा का दिलाय? स्पर्श रसगंध वर्ण ज्याच्यामध्ये असतात ते मूर्तिक असतं. पर्याय आहे का ती कोणाची? गुण आहे ना ते. तर मग त्या गुणाला असा हेतू का दिला? स्पर्श रसगंध वर्णवान जे युक्त, या 4 गुणांनी जे युक्त असतं ते मूर्तिक असतं. चेतन का आहे? जीव स्वभाव सांगितला ना तो. हा, मग स्वभाव आहे असं म्हणलं असं चाललं असतं की स्पर्श रसगंध वर्णवान आहे म्हणून मूर्तिक आहे असं. मग ते स्पर्शाशी काय संबंध आहे का मूर्तिकतेचा? रसाशी, गंधाशी, वर्णाशी आहे ना. जी मूर्तिक आहे ते स्पर्श रसगंध वर्णवान आहे. नाही, त्याच्यावरून त्याचं काय कोरिलेशन असं मला वान केलंय ना. वान केलंय की गुण आहेत म्हणजे ते ना, गुणावरून करतोय ना. स्पर्श रसगंध वर्णाचा सद्भाव असलेला ज्याचा स्वभाव आहे ते मूर्तिक असतं. पर्याय आपल्याला दिसून येतो, फक्त पर्याय दिसून येते आपल्याला. पण असतात तर त्याचे गुणच ना, गुणाचेच तर पर्याय होते. काय फरक पडतो? एका गुणाला दुसऱ्या गुणाचा हेतू चालतो का असं माझा प्रश्न आहे. बरं, राहू दे. प्रश्न तुमच्याजवळ ठेवा, बघा उत्तराला तर सांगा. स्पर्श रसगंध वर्णाचा अभाव असलेले जे कोणी स्वभाव, असा स्वभाव ज्यांचा आहे ते सगळे अमूर्तिक आहेत. पुढं सांगितलं होतं चैतन्याचा स्वभाव, चैतन्याचा सद्भावरूप स्वभाव ज्याचा आहे ते चेतन आहे,
आणि ज्यांच्यामध्ये चैतन्याचा अभाव स्वभाव आहे ते अचेतन आहे. तर इथपर्यंत सांगितलं होतं काल. मी चेतन आहे त्याच्यामध्ये हे आपल्याला जाणायचं आहे. चेतन कोणाला म्हटलं, जसं मूर्तिक कोणाला म्हटलं, ज्याच्यामध्ये स्पर्श रस गंध वर्ण हा स्वभाव आहे ते मूर्तिक आहे. तसं चेतन कोणाला म्हटलं तर जे स्वपर प्रकाशक आहे ते चेतन आहे, असं हेतू दिलाय. आता इथं अन्य गुणांचा काय आधार घेतला नाही आहे, मग मूर्तिकतेला तुम्ही अन्य गुणांचा आधार का घेता, असा प्रश्न होता माझा. द्रव्यों में चेतन और अचेतन का विभाग, जिसमें चेतन के सद्भाव का स्वभाव पाया जाए वह द्रव्य है चेतन. अब निरख डालो, किस द्रव्य में चेतन के सद्भाव का स्वभाव पाया जाता है? एक जीव द्रव्य में ही, जो प्रतिभासने का काम करे, जिसमें जानकारी बने, वही तो चेतना स्वभाव के सद्भाव वाला पदार्थ है. वह केवल जीव द्रव्य है. काय म्हणले? जीव द्रव्य कसं आहे? म्हणजे जाणणे आणि पाहणे हे ज्याचं काम आहे, स्व आणि पराला जे प्रकाशित करतं. म्हणजे काय, या पुस्तकाला हे पुस्तक जाणतं का? त्याच्यात पण आहे की बघ, हे वर्ड्स आहेत, हे पुस्तकातले आहेत ना, मग ते पुस्तकाला का नाही समजत? पुस्तकात आम्हीच लिहिलं. आपण लिहू दे की, पण ते पुस्तकात आहे का आपल्यात आहे? पुस्तकात आहे. मग त्याला यायला पाहिजे का नको? ते वाक्य समजायला पाहिजे का नको? कसं म्हणजे याला हे वाक्य म्हणजे हे एवढं सगळं ज्ञान आहे या पुस्तकाला, मग ते ज्ञानी आहे का अज्ञानी आहे पुस्तक? का? सगळं ज्ञान तर त्याच्यातूनच आहे. तुम्ही क्लासमधलं बुकमधलं पुस्तक बुकमधलं सगळं चॅप्टर्स वाचता, मग तुम्हाला ज्ञान येतं आहे. मग ज्ञान कुठून आलं? बुकमधून आलं का नाही? मग बुक ज्ञानी आहे का नाही? जे लिहिलं त्याच्यामधून आलं. मग ते लिहिलेलं बुकमध्येच आहे की, मग बुक ज्ञानी का अज्ञानी? कसं? तर बुक हे पुद्गल द्रव्य आहे असं सांगायचं, त्याच्यामध्ये ज्ञान गुण नाही. त्यामुळे त्याला काय समजणार आहे? त्याला हे माहीतच नाही वर्ड्स काय आहेत, हे माहिती करून घेणारा जीव असतो. मग या पुस्तकात जीव नाही आहे, म्हणून त्याला ते वर्ड्सचं काही इम्पॉर्टन्सच नाही आहे त्याचं. तसं म्हटलं, ज्याला स्व आणि पराचं ज्ञान होतं तो जीव असतो. मग मला माझं पण ज्ञान होतं आणि ह्या परद्रव्यांचं पण ज्ञान होतं. मग असा स्वपरप्रकाशी चेतना गुण ज्याच्यामध्ये आहे तो जीव असतो. देखो, जिसमें आनंद भरा हुआ है उसमें ही दुःख की नौबत आती है. दुःख कोणाला होतो? ग्लास फुटल्यावर दुःख कोणाला होतंय? ग्लासला. मग ज्याचं काच आहे त्याला. मग ग्लासला का नाही होत? त्याचं फुटलं का नाही? मग त्याच्यामध्ये आनंद गुण नाही आहे. मग ज्याच्यामध्ये ज्ञान आहे त्याच्यामध्येच जाणण्याची वगैरे शक्ती दिसून येते. ज्याच्यामध्ये सुख आहे, आनंद आहे, त्याच्यामध्येच दुःखरूप परिणती दिसून येते. मग सुख आणि दुःख कुठे आहे? त्या वस्तूत नाही आहे, बाहेरच्या आपल्यामध्ये आहे. तसंच ज्ञान आणि दर्शन आपल्यामध्ये आहे, परद्रव्यामध्ये नाही. म्हणून त्या टीचरनी आपल्याला शिकवल्यावर ज्ञान येते का नाही? मग कोणाच्यातनं ज्ञान कोणाच्यात आलं? मग टीचर शिकवल्याशिवाय येतं का आपल्याला? मग टीचरकडनं ज्ञान आलं का नाही? मग असं कसं येत आहे? मग सगळं ज्ञान का देत नाहीत? सगळ्याला का देत नाहीत? ते तुलाच का दिलं, बाकीच्यांना का नाही दिलं? मग सगळे सेम का नाही हुशार तुम्ही? आपल्यात गुण म्हणजे आपल्यात ज्ञान गुण आहे ना, तो ज्ञान गुण जसं हळूहळू उघाड होणार आहे ना, तसं आपली हुशारी प्रगटणार. मग त्यांना तर सगळ्यांना हुशार बनवायचं असतंय टीचरना, पण तुम्ही तुमचं ग्रास्पिंग जेवढं आहे तेवढे हुशार तुम्ही बनणार. तुमचा IQ कसं आहे त्याच्यानुसार तुमची लेवल ठरणार. मग ज्ञान ते देत नसतात, ज्ञान आपल्यातच आहे, फक्त त्याचा उघाड होत असतो. ज्याचा उघाड जास्त झाला तो हुशार, आणि ज्याचा कमी झाला तो माहिती आहे तुला ढ म्हणताय का? तर सुख आणि दुःख सुद्धा बाहेरून येत नाही, तर आपल्यामध्ये असतं. शेष 5 द्रव्यों
में सत्ता तो उनके है, पर सत्ता होकर न उनके आनंद है न उनके दुःख है. आकाश द्रव्याला किती सुख दुःख हो. तू इथं माझ्या जवळ आली म्हणून आकाश द्रव्याला किती सुख झालं सांग. हां हां बरोबर आहे की. हां काय सांगितलं, जीवामध्ये असणारा ज्ञान दर्शन हे 2च गुण चेतन म्हणले गेले, बाकी सगळे गुण अचेतन आहेत. कुठं म्हणलं असं, स्वरूप संबोधन मध्ये म्हणा बघू, म्हणा मला येते का. ज्ञान दर्शन तस्तस्मात् चेतना चेतनात्मकः प्रमेयत्वादिभिर्धर्मैरचिदात्मा चिदात्मकः. ज्ञानदर्शन तस्तस्मात् चेतना चेतनात्मकः. प्रमेयत्व आदी जे सगळे अन्य सगळे गुण आहेत ते सगळे अचेतन आहेत. म्हणजे जीवामध्येच असणारे सगळे गुण चेतन आहेत असं नाही. काही गुण चेतन आहेत, काही गुण अचेतन आहेत. काय कळलं. ज्ञान आहे ना आपल्यात, ते ज्ञान एकच जाणतं पाहतं. बाकी सगळे गुण जे आहेत, आनंद गुण, सुख गुण, वीर्य गुण, चारित्र्य गुण, हे सगळे गुण अचेतन आहेत, त्यांना समजत नाही. ते फक्त गुण रूपाने आहेत आपल्यामध्ये. म्हणून सांगितलं की ह्या पुद्गलाचा तर संबंधच नाही आहे, त्याला तर ज्ञानाचं चान्सच नाही आहे, त्यामुळं त्याला सुखदुःखाचं वेदनसुद्धा नाही. म्हणून तुम्ही कुठली तरी वस्तू खूप जपून ठेवली आपल्याकडं. काय ठेवलं सांग. समज कोणीतरी फ्रेंडनी गिफ्ट दिलं तुला, काय करती, सांभाळून ठेवतो का. त्याच्यात जीव आहे का. मग ते तुटू नये, ते खराब होऊ नये, ते जुनं होऊ नये, किती त्याची काळजी करतो. म्हणजे आपण त्याच्यामध्ये जीव मानतो, त्याच्यातून सुख मानतो. आहे कुठून सुख, त्याच्यातून येत नाही. मी ठेवलंय सुख माझं, त्याच्यातून मला सुख येतं किंवा ती सुख वस्तू आहे असं मानतो ना. म्हणून त्या पुद्गलाला सुद्धा आपण जीव करून पाहतो. म्हणून सांगताय जीव तर बहिरंगामध्ये, माझा जीव माझ्यामध्ये आहे, बाहेर कुठेही नाही. हम आप सोचे कि हम जीव सत ही क्यों हुए. काय म्हणले, आपण सत का आहे असं कधी विचार केला का. म्हणजे सत म्हणजे एक्झिस्टन्स, तुमचं एक्झिस्टन्स का आहे, मी का आहे असं कधी विचार केली का. करायचं असतं. अस्तित्ववान, तेच की तुम्ही अस्तित्ववान का आहे असं कधी आपण स्वतःला विचारलं का, कधी स्वतः चिंतन केलं का. वाय आय एम हिअर. माझं एक्झिस्टन्स का आहे, कोणामुळं आहे. हाँ, हम आप सोचे कि हम जीव सत ही क्यों है. हम पुद्गल धर्म आदि इन सतरूप होते तो भला था. अब सोचने से क्या होता है, तुम तो जीव ही सत हो, तुम्ही अन्य रूप सत नाही आहे. जसं हे जाऊ दे, ह्याच्याविषयी तर आपण विचार करणार नाही की मी पुद्गल रूप नाही आहे, मी धर्म अधर्म रूप नाही आहे, ह्याच्याविषयी तर चिंतन नाही करणार. पण मी रूप का आहे, मी मम्मी रूप का नाही आहे असं कधी विचार केली. मी आत्मजा का नाही आहे, मी स्मितामो का नाही आहे असं कधी विचार केली. मी अम्मा रूप का नाही आहे, मी मम्मी पप्पा रूप का नाही आहे कधी विचार केला असं. भैया रूप, जे कोण आपल्याला छान वाटणार, जे हुशार वाटणार, जे बेस्ट वाटणार, त्यांच्या रूप मी का नाही आहे असं का नाही विचार केला कधी. मग आपण अरिहंत सिद्ध का नाही आहे. मग असं विचार केला तर समजेल आपण कोण आहे, आपलं अस्तित्व काय आहे, आपण कुठं आहे. बरोबर. हां. म्हणून सांगितलं की जीव तर स्वतःच्या रूपच आहे, परद्रव्य रूप होत नाही. आणि पराचं अस्तित्व परामध्ये आहे, माझं अस्तित्व माझ्यामध्ये आहे. अब जैसा तुम्हारा गुजारा बने, निपटारा बने, उस काम का यत्न करो. म्हणजे तुम्हाला जे काय म्हणायचं, तुमचं रूप कसं आहे स्वरूप, त्यानुसार तुम्ही परिणमन करा तर तुम्हाला तुमचं रूप समजणार.
विचार करत नाही तर परिणमन होत नाही असं सांगतायत. म्हणून म्हटलं विचार करा मी कोण आहे. हां, हे विचार न करू देणारं कोण आहे हो? मग तो आहे मोह. हे सांगायला लागले तिथं बरं का. इस जीव का प्रबल वैरी घातक मोह भाव है, जो कि व्यर्थ का मोह भाव है. स्वरूप दृष्टि से देखो तो यह आत्मा अकेला ही है, अनादिकाल से अकेला ही रहा आया है और अनंत काल तक अकेला ही रहेगा. काय म्हणले मी तेव्हा समोर माझ्या मी अनादीपासून एकटा आहे असं वाटतं का आपल्याला? माझ्याबरोबर कोणी पण नाही आहे, कोणी राहणार नाही, कोणी नव्हतंच असं का वाटत नाही? विचार केला का कधी? आपल्याला वाटतंय माझी मम्मी आहे, माझे पप्पा आहेत, भैया आहे, सगळे जवळ आहेत आपल्यावर, बरोबर ते आपले आहेत असं वाटते, पण आपण एकटेच आहे असं वाटते का? म्हणून मागे एकदा स्टोरी सांगितली होती काय की भूकंप झाला त्या तुर्कमध्ये आणि तिथं त्या भूकंपामध्ये कोणाला काहीच माहीत नव्हतं, आयडियाच नव्हती जरा पण, आणि एक खूप मोठी बिल्डिंग होती ती जमीनदोस्त झाली आणि नेमकं त्या बिल्डिंगमध्ये एक प्रेग्नंट स्त्री होती जिला की प्रसव वेदना सुरू झाल्या होत्या आणि नेमकं त्यावेळेसच भूकंप झाला आणि सगळं मलबा ते काय म्हणायचं ते बिल्डिंग पूर्ण पडली आणि त्याच्यामध्ये ती पण गाडली गेली, सगळे गाडले गेले. आणि मग ते जे एखाद दुसरे निघाले ना त्या मलब्यातनं बाहेर, त्यांनी सांगितलं की या घरामध्ये असं असं कोणी होतं तिथं बस. तर त्यांना पण बघू ते वाचलेत का असं काहीतरी विचारल्यावर, तर एक 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 करत त्या JCBनी त्यांनी ते मलबा सगळा हलवत काढत चालले ना, म्हणजे काय ते माती दगडं पडलेली हळूहळू काढत चालले, तर त्या एकेकांची प्रेत निघाली, एक एक जण जखमी झालेले होते, जिवंत होते, त्यांना पण काढलं आणि त्यामध्ये ही होती प्रेग्नंट वुमन. तर तिला पाहिलं तर ती मेली होती, पण तिची डिलेवरी झाली होती ना, तिचं बाळ जिवंत होतं. आता सांग, घरातलं एकही सदस्य जिवंत नव्हतं पण ते एकटं बाळ जिवंत राहिलं. ते म्हणले कितीतरी 10 तास ते त्या ह्याच्यामध्ये होतं मातीमध्ये, पण तरी त्याचे श्वास नव्हते थांबले, तो जिवंत होता. कसं काय असो? आता काय म्हणायचं, त्या बाळाचं पुण्य म्हणायचं का पाप म्हणायचं? कसं हो की, पण तरी सुद्धा तो जन्मला वाचला हे त्याचं पुण्य म्हणला, तर घरातलं एकही जण राहिलं नाही, पुण्य का पाप? म्हणजे मला म्हणायचं एकटा आला एकटा राहणार एकटा जाणार म्हणतो ना, तर तिथं तर असं दिसतंय सगळ्यामध्ये कोणी नाही आहे, तो एकटा राहिला असं, पण आपण तर सगळ्यामध्ये असून पण एकटे आहे. मग आपल्याला ही भाववासना होत नाही. मग त्या मुलाला लोकांनी काय केलं, हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करून त्याचं सगळं इलाज केला, आता त्याला अनाथ आश्रमात ठेवलं, कोणीच नाही आहे म्हटल्यावर. पण आता त्याची सगळी दुनिया आहे. म्हणजे आता काय म्हटलं, त्याची पब्लिसिटी एवढी झाली ना की तो एवढ्या बिकट परिस्थितीतनं जिवंत बाहेर आला आणि स्ट्रगल केली त्यांनी एवढी. त्याच्यानंतर पण ट्रीटमेंटमध्ये पण त्याला अनेक परेशानी झाल्या, अनेक ठिकाणची हाडं तुटली होती त्याची, आणि ते त्यामुळं ऑब्वियस आहे ना, जिवंत बाळ आहे किती म्हणून हाडात बळ असणार आहे, दगडं पडली असणार सगळीकडनं वगैरे, तर त्यामुळं त्याची बेहाल झाले होते. पण त्यातनं पण ते वाचलं, त्यातनं ते बरं झालं, काय अवस्था असणार पुढं. मग त्याचा विचार करताना असं वाटतंय आपल्याला की कसं एकटं जगणार. तुम्ही एकटे आहे का नाही आहे? एकटे जगताय का? किती रूप जगताय? तर कोणाच्या मध्ये राहून सुद्धा आपण त्या रूप होत नाही, म्हणून आपण अनादीपासून कसे आहे ह्याचं ध्यान करायचं. जेव्हा ध्यान करते ना तू, ती ध्यान करते बरं का, बसती ध्यानाला पण. तिचं फोटो काढलं म्हणून मी तिलाच दाखवायला, तिला माहीत नव्हतं. म्हणजे एक प्रेरणा म्हणून की ध्यान केल्यावर आपल्याला आनंद मिळतो. मग ध्यानामध्ये काय विचार करायचा हे सांगायचं आहे मला. काय ध्यान करायचं? मी अनादी अनंत एकटा आहे, कोणी जवळ असू दे नाही तर नसू दे, मी कोणाचं नाही आहे आणि कोणी माझं नाही आहे. कशावरनं त्यांचं लाईफ आपल्यापर्यंत आहे, आपलं लाईफ संपेपर्यंत ते जगणार आहेत, कशावर? ते गेल्यावर वाटतं आपण एकटे पडलो म्हणून, पण जीव तर कोणाचाच नाही आहे जगात या. त्यामुळं अनादी अनंत मी एकटाच आहे. का आहेत पोरं आपलीच आहेत की कोणाची आहेत? त्यांच्यामध्ये एकत्व नको, त्यांना सुद्धा धर्म द्या, असा मोहभाव सुटायला पाहिजे ना, तर
म्हणजे एकमेकांना भेटलोय ना तर ॲटलिस्ट धर्माची प्रेरणा मिळू द्या. जसं म्हणलं ना ते विद्यासागर महाराज का नाही, ज्ञानमती माताजी, त्यांचे मी ऐकले की अनेक बहिणी आणि त्या सगळ्या बहिणी दीक्षित आहेत असं असतं. हां, आणि अजून विद्यासागर महाराजांची सुद्धा ऐकलं ना, समयसागर महाराज त्यांचे भाऊ आहेत पूर्वाश्रमीचे, मग ते सुद्धा दीक्षित. म्हणजे असे फॅमिली अनेक आहेत नॉर्थ इंडियामध्ये की त्या एका घरातले अनेक जण दीक्षित म्हणा, अनेक जण धर्माच्या मार्गामध्ये. असं आमच्याकडं अम्मांनी सांगितलं. जेव्हा मी ब्रह्मचर्य घेतलं तेव्हा छोट्या बहिणीला म्हणले पप्पांना, अम्मा घ्याऊ दे तिला पण ब्रह्मचर्य. पप्पा म्हणाले झाली की एकटी आता बास की. म्हणजे काय म्हणायचं, एक झालं पोट भरलं असं का, सगळेजण झाल्यावर कसं चालायचं असं म्हणायचं. म्हणजे मोहीची परिणती अशी असते, सगळेजण होऊन कसं चालायचं. तर ज्याला पुरुषार्थ हां, श्रुतिकाच्या घरातले सगळे ब्रह्मचारी. हां, मग केवळ मामाला म्हणले अम्मा, सगळ्यांना म्हणते. तर ज्याला करायचं आहे ना पुरुषार्थ, तो कोणाचं मागं पुढं पाहत नाही. आता त्या अभावेन आहेत दिल्लीच्या, त्या बहिणी ब्रह्मचारी आहेत. दोघं पण ब्रह्मचारीच आहेत की, बहिणी आहेत त्या. तर काय अडलं हो कोणाचं. म्हणजे शेवटी नंतर विचार करताय ना सगळं झाल्यावर की आपण एकटे राहिलो म्हणून, तर सगळ्यामध्ये असताना सुद्धा एकटे आहे म्हणून पहिल्यापासून एकत्वाची साधना करा, हे सांगायचं आहे. त्यामध्ये बाधक कोण आहे तर मोहभाव. स्वरूप दृष्टि से देखो तो यह आत्मा अकेला ही है, अनादि अनंत, वर्तमान में भी पूर्ण अकेला है, इसमें दूसरे पदार्थ का संग भी नहीं है. यह मेरा है ऐसा सोचना यही एक बड़ी विपदा है. कोण हा माझा आहे असं विचार करणं हीच मोठी आपत्ती आहे. कोण माझा आहे, कोण माझा आहे. हां, बाहेर परद्रव्याकडे दृष्टी टाकणं हेच मोह आहे सगळ्यात मोठा. मग हे शरीर सुद्धा माझं आहे हे म्हणू नका म्हणते, तर बाहेरचे तर सगळे दूरच राहिले. सांग मम्मीला भेटल्यावर आज, तू माझी नाही. मम्मी म्हणते राह इथंच अम्मांजवळ. मग तू काय म्हणायचं, राहते म्हणायचं असतं. परिस्थितिवश जो काम करना हो, जो काम किया जाता हो, वह काम कर लेवे, वह उतना बुरा नहीं है. हां, काय सांगायला लागले, तुम्हाला कर्तव्य म्हणून करावं लागतंय ती गोष्ट वेगळी. भरत चक्रवर्तींनी पण केलं की, गृहस्थी केली, रामानी केलं, सगळ्या तीर्थंकरांनी जोपर्यंत गृहस्थ दर्शित होते तोपर्यंत सगळं जे काय कर्तव्य म्हणून पार पाडावं लागलं ते केलं. म्हणून ऐका परत, परिस्थितिवश जो काम करना हो, जो काम किया जाता हो, वह काम कर लेवे, वह उतना बुरा नहीं है, पर यह मेरा है इस प्रकार की जो भीतर में प्रतीति है, यही है जीव का प्रबल वैरी. काय कळलं, हे माझं हे भाव ठेवू नका. मागं राहताय ना, घरात राहावा, सगळ्या परिवारात राहताय, पण त्याला माझं म्हणू नका, एवढंच फक्त कंडिशन टाकतायत. काय कळलं, बोला. हां, नाही, त्याला माझं हा शब्द जोडू नका. सगळं कार्य करा तुम्ही, स्वयंपाक करणार, जीव घालणार, लहानाचं मोठं करणार, पोरांना सगळं, त्यांना रागवणार, बोलणार, सगळं करणार, त्यांच्याशी प्रेम करणार, द्वेष करणार, सगळं होणार. पण त्याच्या मागं जाऊन माझा हा भाव जोडलात ना, तिथे इष्टनिष्ट परिणाम सुरू झाले. तेच संसार आहे. मग तुम्हाला घरात राहायचं आहे ना, असं राहावा. नाही राहू शकत ना, नाही राहायचं. मग हे सांगायला लागले. म्हणजे ज्याला घरात राहून स्थिर राहता येत नाही ना, त्यांनी बाहेर पडायचं. आणि ज्याला स्थिर राहू शकतो ना, ते घरात राहिला तरी बाधा नाही त्याला. म्हणून भरतजी घर में वैरागी असं म्हणतो. काय म्हणले मी, विशाल भाई ऐकताय काय, लय दिवसांनी दिसालाय मला. जे घरात राहून स्थिर राहू शकत नाही त्यांनी बाहेर पडायचं. बाहेर पडायचं. मग बाहेर पडल्यावर स्थिर होतात का. म्हणजे घरात राहून पण स्थिर होणार नाहीये तुम्ही. म्हणून ॲटलिस्ट ते परवा सांगितलंय ना दुपारच्या प्रवचनमध्ये, काय कर्माची नो कर्म असतात ना, त्यांच्यापासून सुद्धा दूर राहायला लावलं. नो कर्म हे तुमचे कर्म वाढवणारे असतात निमित्त रूपाने.
म्हणजे जसं घर आहे, परिग्रह आहे, हे तुमच्या मोहाचं कारण आहे, तुम्हाला कर्मबंधाचं, संसार परिभ्रमणाचं कारण आहे. म्हणून परिग्रहाचा त्याग करा, पण मर्यादा करा, हे सगळे नियम सांगितले. मग हे नो कर्म काय तुम्हाला कर्मबंध करवणारा आहे का? पण ते आहे तर तुमचे परिणाम बिघडत आहेत, तुम्ही त्याच्याकडे आकृष्ट होताय, मोही होताय, त्याच्यामध्ये संकल्प विकल्प करताय, म्हणून तुम्हाला जास्त त्रास आहे. म्हणून आहे नो कर्माचं पण थोडंसं रोल आहे. म्हणून त्यांनी ते घेतलं दुपारच्या प्रवचनमध्ये की 8ही कर्मांची नो कर्म आहेत. मग त्याचा पण अभ्यास करा आणि जेवढं शक्य आहे त्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न करा. असं नाही की काय करता नाहीच, घर हे आम्हाला कर्मबंध करवत नाही असं नाही आहे. तुम्ही राहताय घरामध्ये तर त्याच्याशी कळत नकळत का असे ना अटॅचमेंट ठेवलेली असते तुम्ही. जसं लासुरण्यात आल्यावर लासुरण्याच्या लोकांशी आमची अटॅचमेंट झाली होती, म्हणजे ते लोक लई चांगली होती म्हणून. पण सोडल्यावर कोण कोणाचं आहे, म्हणजे तेव्हा पण कोण नव्हतं, पण जेव्हा त्याच्या नजदीक राहतो ना आपण, त्या घरात राहतोय, त्या परिवारात राहतोय, सहज त्यांनी जोडले जाता. म्हणून सांगतायत सुरक्षित नाही राहू शकत ना त्या सानिध्यात राहू नकात. आणि राहू शकता तर आत्म्यामध्ये राहिलात तर कुठेही राहिला तरी बाधा नाही आहे. काय म्हणले? म्हणून ध्यान करायचं. त्या ध्यानातून कळतं आपल्याला की कोणीही माझं नाही आणि मी बाहेर कोणामध्ये पण सुरक्षित नाही. कारण कोणाला तरी छान म्हणणार, कोणाला तरी वाईट म्हणणार, त्याच्या निमित्तात मला पापाचा बंध होतो. ते कोणी मला पापी बनवत नाहीत, पण मी जे भाव केले ना त्याच्याने मी पापी बनतो आणि माझा संसार फुकट वाढवतो. बोला. 8ही कर्माची नो कर्म असतात म्हणालात ना? हां, नाही कळालं. ज्ञानावरणाचं कसं घ्यायचं समजा उदाहरण फॉर एक्झाम्पल. कर्मकांडमध्ये आली आहेत ना ते गाथा. कितवी गाथा होती हो? गाथा नंबर पण सांगितलं त्यांनी, काहीतरी 70-80च्या जवळपास बघा गाथा. कर्मकांडमध्ये कर्मकांड उदाहरण सांगावं एखादं. 8 कर्मांचं नो कर्म कुठलं असं विचारतायत. तेच की त्यात लिहिली आहेत त्यांनी सगळी. हां बोला. नाही कळलं ते शरीराची म्हणजे काय ते कर्माची नो कर्म म्हणजे मी माझं शरीर आहे हे नो कर्म, आणि या शरीराचे हे कपडे, हे घर, हे परिवार, हे त्याचं नो कर्म म्हणायचं. म्हणजे नो कर्माचं नो कर्म, किंवा मी जीव आहे, माझ्याशी निगडीत जे काही सगळे कर्म आहेत 8 कर्म, त्या कर्मांना पोषक किंवा त्या कर्मांना बंध योग्य असे जे काही बाहेरंगात सामग्री आहे ना ती सगळी त्याचं नो कर्म म्हणायचं. उदाहरण सांगावं मी, अजून पुढचे ऐकले नाही तर. नो कर्म सांगा काय. मला फक्त ते नो कर्म म्हणजे शरीर एवढंच माहिती आहे, म्हणजे दुसरं टर्म नाही. बाकीचे सगळे पण अनेक नो कर्म आहेत. जसं धन हे नो कर्म आहे, मग त्याच्या निमित्तात तुमचे परिणाम बिघडतात, तुम्ही इष्टनिष्ट बुद्धी करता. मग परिवार आहे त्याच्या निमित्तात ते सगळं नो कर्म आहे. घर हे नो कर्म आहे. सगळे अनेक प्रकारचे नो कर्म आहेत. फक्त आता मला ते 8 कर्म बघून सांगेन पाहिजे असतं तर. किंवा ते ज्ञानावरणाच्या कर्माचं कारण आहे, मग त्यालाच नो कर्म म्हटलं का? बर. ज्ञानावरणाच्या बंधाची कारण कुठली हो? हां, तर हे सगळे परिणाम आहेत जीवाचे, ज्याच्या निमित्तात ज्ञानावरण कर्म बांधलं जातं. काय म्हणताय प्रीती भाभी? बोला. जसं आयुकर्माचं नो कर्म म्हणजे आहार आदी वगैरे. म्हणजे मला बघावं लागेल, मी नाही बघितलं नाही ते गाथा, आणि इवन ते प्रवचन पण मी अर्धा ऐकलेलं आहे. शरीराशी संबंधित जे संयोग वगैरे येतो त्या कर्माशी. हां, असंच लावलं की मग, म्हणून की जे काही तुमचं परिवार आहे, घर आहे, परिग्रह आहे, हे सगळं त्याचं नो कर्म झालं. हां, नो कर्म काय? ते कर्म झालं ना. ज्ञानावरण कर्मबंधाचं कारण झालं दुसऱ्याची निंदा करणं, लपवणं.
मग पुस्तक न देणं हे नो कर्म म्हणायचं का? बरं, मी बघून सांगते, म्हणजे असं कन्फर्म नाही काय, मी ऐकलेलं नाही आहे त्यामुळं. किंवा किती नंबरची गाथा आहे तिथे? तेच ना, कर्मकांडमध्ये मला एक्झॅक्ट आठवत नाही आहे नंबर, 70-80च्या जवळपास बघा, 69 का काय. 80 त्यांनी दिलं. एकेंद्रिय आदि 5 जातियों के 9 कर्म अपनी अपनी द्रव्येंद्रिय है, शरीर नाम कर्म का 9 कर्म, शरीर नाम कर्म के उदय से उत्पन्न हुए अपने शरीर के स्कंद रूप उत्तर जानना, 80 मध्ये दिलं. हां, ते तिथेच जवळपास आहेत त्या 8 कर्मांची 9 कर्म सांगितली आहेत असं सांगितलंय. मी सांगते होते तुम्हाला बघून. चालतंय, ठीक आहे. काय चाललं होतं प्रकरण मग? म्हणजे हां, सांगते उद्या मी. मग इथं सांगायलेत की सगळं तुम्हाला काम करावं लागतंय, करणार तुम्ही संसारामध्ये, पण त्याच्यामध्ये फक्त यह मेरा है ऐसा अगर भाव जोड़ दिया जाए तो वही संसार है, वही मोह है, वही हमारा शत्रु है, वही हमें दुःख का कारण है. म्हणून माझं असा भाव जोडू नका. बॅग कोणाची, पेन कोणाचं, वही कोणाची, सगळं म्हणतो आपण माझं म्हणायला दोष नाही आहे, पण जी अटॅचमेंट ठेवणार ना, त्यांनी घेतलं तर मला त्रास, त्यांनी तोडलं तर मला त्रास, त्यांनी संपवलं, नेलं, म्हणजे त्याच्याने मी दुःखी व्हायला नको. हां, गेलं तर गेलं, दुसरं मिळेल नवीन आपल्याला, असं वाटतंय का? भैयानी संपवलं समज काय तर तुझं घेऊन, तर काय वाटतंय? हां, काय नाही भेटणार का? कॉन्फिडंट. त्याच्यामध्ये पण आपलं कर्म असतं. मग ते आपल्याला मिळायची असेल ना ती वस्तू कशी पण मिळेल, नाही मिळायची असेल ना किती मिळालं तरी राहणार नाही, तुम्ही बघू शकणार नाही, असं असतं आपलं कर्म. म्हणून द्यायचे भाव करायचे. आपल्याकडे आहे ना, दे, सगळ्यांना मिळू दे, सगळेजण वापरू दे, हे भाव केले की तुला भरपूर मिळणार. एकदा सोडून बघ, म्हणजे सगळं मिळतं परत आपल्याला. काय म्हणताय हो? कोई यो भी अपनी सफाई पेश कर सकता है कि साहब हम तो सम्यक दृष्टि है, हमारे किसी द्रव्य में ममता नहीं है, मोह नहीं है, गृहस्थी है इसलिए यह सब निभाना पड़ता है. ऐसी बात हो सकती है, पर ऐसी सफाई देने वाली संख्या अधिक हो सकती है. यदि अंततः यह श्रद्धा बन गई, भेद विज्ञान हो, तो उसके फल में उदारता का परिणाम भी व्यक्त हुआ ही करता है. उदारता का परिणाम न हो, व्यवहार में त्याग की कुछ बात भी न चलती हो, और वह भी एक बेअटक दिल से, तब यह नहीं कहा जा सकता कि हमारे भीतर निर्मोहता की परिणति नहीं हुई है. जर तुमच्यामध्ये उदारतेचा भाव नाही आहे, त्यागाचा भाव नाही आहे, तर समजून घ्या निर्मोहता नाही. हां, पुष्टी केली आपण उलटा, आपण अजून त्याची काय म्हणले हो शलाकाबेन, आम्ही काय घरात असल्यावर करायचं नाही का? मग करावं लागतंय असं म्हणणं सुद्धा तुम्ही तुमच्या संसाराची पुष्टी करताय. म्हणून माताजी सांगतायत एवढंच म्हणायचं, काहीही परिस्थिती असू दे, नाही मी केलं, चुकलं, असं मला करायला नकोय, हेच म्हणायला पाहिजे तुम्ही, असं सांगतात. भलेही चांगलं होऊ दे तुमच्याबरोबर किंवा वाईट होऊ दे, तरीसुद्धा हे मी केलं, असे परिणाम झाले, चुकलं, एवढेच भाव ठेवा. करावं लागतंय किंवा जबाबदारी आहे किंवा असं कसं सोडून चालणार, किंवा अनेक प्रकारचे तुमचे मोहाचे विचार असतात. तर सांगायलेत म्हणून त्याच्या निमित्तात आपण काय करतो, आपला मोहच पुष्ट करतोय. जब मेरे एक आत्मस्वरूप से सब कुछ न्यारा है, यह प्रकाश हो, तब यह प्रकाश तो अपने प्रकाश के अनुरूप ही काम करेगा. जेव्हा तुम्ही स्वतःला जाणणार आहे, तर कुठेही असला तरी सुद्धा तुम्हाला तो प्रकाश कार्यकारी ठरणार. इस जगत में सारभूत पदार्थ बाह्य में कुछ नहीं है. थोड़ी देर के लिए किसी ने अच्छा बोल दिया, काय नवऱ्याने चांगलं बोललं, चांगला आहे का वाईट आहे नवरा? चांगला आहे. पोरं काय मम्मी पप्पा थोडा वेळ छान बोलले, थोडा वेळ धपाटे देते, मग चांगले आहेत का वाईट आहेत? चांगले आहेत. सोडणार नाही म्हणजे बिचारी. तर त्यांना वाईट आहे म्हणलं तर सुटेल तर ते, नाही तर त्यांच्याजवळच राहणार. कुछ अपना प्रेम दर्शाया, कुछ सुहावना भी लगा, लेकिन कितने दिन की बात है. और प्रथम तो यही बात है कि यह इसका प्रेम आज के लिए है, कल का कुछ भी ठेका नहीं है कि कैसा चित्त बने.
म्हणून आजकाल सगळं दिसतंय ना असं काय, मुलं माझी म्हणता, त्यांचं संगोपन करता, उद्या शिकले मोठे झाले परदेशात गेले की तुमच्याकडे बघत पण नाहीत. कोणाचा मुलगा हो, किती प्रेम त्याच्याशी, म्हणून सांगतायत कोणी कोणाचं नसतं. पति पत्नी पिता पुत्र सभी का कोई विश्वास नहीं है कि कब तक प्रेम रहे. 2 दिवस 9 दिवस नव्याचे. यूँ तो एक विश्वास और कल्पना के आधार पर व्यवहार के बड़े बड़े काम भी चल रहे हैं. यदि एक भीतर में छल आ जाए तो आपको 20 रुपए का मनी ऑर्डर भी वसूल करना कठिन हो जाएगा. डाकिया कहेगा कि पहले दस्तखत करो, आप कहेंगे कि पहले रुपये दो. म्हणजे पोस्टमन आलाय, येत होता पूर्वी, आता सगळं ऑनलाईन. तर त्या पोस्टमनला काय करायला लागायचं, तुम्हाला द्यायचं म्हटल्यावर साईन करून द्यावी लागायची, आणि साईन केल्यावर त्यात नसले पैसे तर म्हणजे विश्वास टाकावा लागतो हे सांगायला लागलेत त्यांना तिथं. लेकिन विश्वास के आधार पर यह सब कुछ सधा हुआ है, टिका हुआ है. ऑनलाईन मागवता ना, मागवल्यावर पण तिथं साईन करून पैसे दिल्याशिवाय वस्तू मिळत नाही. आणि त्या वस्तूमध्ये काय तर फोल असेल तर, जसं भावानी एक मिरर मागवलं होतं आणि त्याची किंमत होती 250 रुपये. म्हटल्यावर त्यांनी मागवलं, घरात नवीन बेसिन बसवलं होतं तिथं म्हणून लावायला, आणि ते आल्यावर पैसे दिले की, आणि पैसे दिल्याशिवाय देतच नाहीत त्यांनी पार्सल. आणि दिले, पैसे दिले, पार्सल घेतलं तर निघून गेला. ओपन करून बघितलं तर पत्र्याचे एक काय म्हणायचं, चमकदार पत्रा होता असा की वेगळ्या शेपमध्ये कट केलेला, बस तेवढा पत्राच होता, एवढा आरसा म्हणून दिलेला त्यांनी. आता काय करायचं, कोणाला कंप्लेंट करायची. म्हणजे असं पण होऊ शकतं हे सांगायला लागलेत. इन पर मेरा यो विश्वास के आधार पर ही आप अपने परिजनों को कहते हैं कि यह मेरे है, इन पर मेरा अधिकार है, ये आजीवन मेरे अनुकूल रहेंगे, लेकिन दम भरकर कुछ भी नहीं कहा जा सकता. म्हणजे विश्वास ठेवून कोणावरही चालणार नाही. म्हणून कुठं विश्वास ठेवा, फक्त आपल्या आत्मस्वभावावर. तो एकच आपला आहे, अनादि अनंत आपल्याजवळ राहणार आणि कधीही आपल्याला सोडून जाणार नाही. कोण तो, मी एकटा आहे. हे समजलं म्हणून तर मुनिराज किती छान साधना करू शकतात. ऐकलं ना सगळं, मुनिराज जंगलमध्ये बसून ध्यान करतात. म्हण, जंगल में मुनिराज हो, मंगल स्वरूप निज ध्यावे, बैठ समीप संत चरणों में, पशु भी बैर भुलावे. असं मस्त छान साधना करतात मुनिराज की मीच माझा आहे, बाकी कोणी माझं नाही आहे. आणि त्याच्या निमित्तात जी मॅग्नेटिक फील्ड तयार झाली ना शलाकाबेन, तर तिथं बसणारे सगळे पशु देखील आपलं वैर विसरतात. आणि ते परस्पराचे तर मित्र होतातच, पण त्या मुनींच्या विषयी सुद्धा त्यांना असे भाव होतात की हे महान आहेत. आणि मग ते सगळे जवळ येऊन बसलेले असतात. चित्र बघितलंय ना, वाघ आणि गाय, साप आणि नेवला, सगळे असे जवळ येऊन तिथं बसलेले कसं काय बसू शकतात. मग सांगितलं हे आपल्या परिणामांमध्ये असती जादू. जेव्हा आपण स्वतःला जीव जाणतो तेव्हा ते सगळे सुद्धा जीव दिसतात, आणि मग त्यांच्याविषयी करुणा भाव, एक वात्सल्य सहज प्रगट होतं. म्हणून मुनींचे परिणाम उत्कृष्ट असतात. जेव्हा ते आपल्या एकत्वाला जाणतात त्यावेळेस हे पर्यायामध्ये सहज प्रगट होतं. म्हणून आपण सुद्धा स्वतःला जाणा. हा मी मोह भाव रहित निर्मोह जीव आहे. निष्परिग्रह जीव आहे. पहा, या जीवाला या मोहाची आवश्यकता नाहीच. ममत्व भावाने रहित शुद्ध जीव जाणा. परद्रव्य माझे नव्हते, नाही, नसणारच. स्वतःला अनादि अनंत एक पहा, एकटाच आहे जाणा. एकोहम
निर्मोहस्वरूपोऽहम् ॐ विसर्ज। नमो अरिहन्ताण